यांच्या दुकानात साधारणतः डोक्या एवढं पाणी होतं। आता सुद्धा छती एवढं पाणी आहे दुकानात। माझ्या जवळजवळ 2-3 लाखाच्या मिशनी पूर्ण भिजलेल्या आहेत। 5-6 फूट उंचीपर्यंत पूर्ण माल भिजलेला आहे आणि खाली पडलेले पण आहे। त्यातला 8 ते 10 लाखाचं आत्महत्या नुकसान झालंय। मी यातून सावरणार नाही अशी माझी अतिशय बेकार अशी हलाखीची परिस्थिती झालेली आहे। नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सीना नदीला पूर आल्यामुळे कशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आपण पाहतोय। मी सध्या केवडगावामध्ये उभा आहे। जिथं मी उभा आहे केवडगावचे हे शॉपिंग सेंटरचे गाळे आहेत सगळे। या शॉपिंग सेंटरमध्ये साधारणतः माझ्या म्हणजे छाती इतकं पाणी होतं आणि याच्यामध्ये जे सामान आहे ते पूर्णतः भिजून गेलेलं आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हे जे गाळेधारक आहेत, जे मालक आहेत, ते माझ्या व्यावसायिक आहेत, ते माझ्या आता इथं आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत। सांगा तुमचं नेमकं कशाचं दुकान होतं आणि किती नुकसान झाले, काय परिस्थिती? माझं शेतकरी कृषी केंद्र नावाचं दुकान आहे। माझं औषधाचं दुकान आहे आणि माझ्या दुकानामध्ये 5 ते 6 फूट असं पाणी राहिलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता काय नुकसान झालेलं आहे। अक्षरशः मला गाळे उघडे ठेवून पळून जायची वेळ आलेली आहे। ह्यातील नुकसान त्याच्यामध्ये 100% नुकसान झालेलं आहे आणि हे पाण्याबरोबर माझं बरंच औषध वाहून गेलं आहे। तर माझं शासनाला एवढं विनंती आहे की तुटपुंजी मदत करण्यापेक्षा भरघोस अशी मदत करावी। कमीत कमी माझं 8 ते 10 लाखाचं आत्महत्या नुकसान झालंय। मी यातून सावरणार नाही अशी माझी अतिशय बेकार अशी हलाखीची परिस्थिती झालेली आहे। हे रॅक वगैरे पडलेले आहेत। मी जरी माल व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी 5-6 फूट उंचीपर्यंत पूर्ण माल भिजलेला आहे आणि खाली पडलेले पण आहे। त्यातला मला असा खत पण काढायला नाही की इतकं अचानक पाणी आलं की माझं 100% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। माझा एकच गाड्या नाही, असे 5 गाड्या आहेत। 5ही गाड्यात सगळं नुकसान झालेलं आहे। आपलं भरपूर नुकसान झालेलं आहे। माल आपला सध्या वाहून गेला आहे। छतीच्या वर इतकं पाणी होतं। आपलं सध्या फर्निचर माल सगळं खराब झालेलं आहे। आता सगळं किती नुकसान साधारणतः? तरी माल 10 लाखाचं आणि फर्निचर 4-5 लाखाचं एवढं नुकसान झालं आपलं। मी इथं एका कपड्याच्या दुकानाच्या जवळ आहे। तर इथं सुद्धा महापुराचा मोठा तडाखा बसलेला आहे। यांच्या दुकानात साधारणतः डोक्या एवढं पाणी होतं। सकाळी ह्या दुकानात मी आलो होतो त्या टायमाला जवळजवळ 2 ते 2.5 फूट साधारणतः इथपर्यंत असं पाणी होतं। पाण्याचा प्रवाह भरपूर होता आणि पाणी दुकानात शिरल्यामुळे हे जे खालचे कप्पे आहेत काय ते हे एवढे कप्पे आणि माग वॉटर सोल्युबलच्या बॅगा म्हणजे विद्राव्य खाते होते, हे इथून पत्रा निघल्यामुळे तिथनं असे वाहून विरघळून वाहून गेलेत आणि इथले मटेरियल पण वाहून गेले। साधारणतः विद्राव्य खाता 2 ते 2.5 लाखाची आणि इथली जी औषध आहेत बॉटल हे ते मिळून सगळे मिळून 3 लाखाचं असं मिळून 5 ते 7 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आपल्या दुकानाच्या पूर्ण मशनी भिजलेल्या आहेत। पूर्ण पाणी पत्र पूर्ण बुजलेलं होतं। आता सुद्धा छती एवढं पाणी आहे दुकानात। माझ्या जवळजवळ 2-3 लाखाच्या मिशनी पूर्ण भिजलेल्या आहेत। आता नवीनच व्यवसाय चालू केलेला आहे आपण। आता इथून मोहरी चालू करायचं म्हणलं की आता समधी परिस्थिती अशी रानात ऊस पाक गेलेला आहे। आता करायचं काय व्यवसायिकांनी? किती नुकसान साधारणतः झालंय? आपल्या मिशनी 3 लाखाच्या ही जागा बिगा पूर्ण भरलेली, आपण 7 लाखाची पूर्ण वाहून गेली जागा सुद्धा। बरोबर। इथं नवीन वस्तू बनवलेल्या आहेत पूर्ण अशा 5 फुटात ही ऊसा ही झालेल्या आहेत। त्या निम्या इकडे पडलेले आहेत रानात। सीना नदीला महापूर आल्यामुळे माझ्या दुकानामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। ते तुम्ही बघा एकदा, एकदम भरपूर नुकसान झालेलं आहे। डाळी दुळी तर पाक पॅकिंग केलेल्या फुगलेल्या आहेत। शेंगदाणा ही दिवाळीसाठी भरपूर मी माल आणलेला होता। होगा मुगडाळ आहे, मुगडाळ पाक भिजून सगळ्या डाळी दुळी ही सगळ्या भिजून ही झालेल्या वास सुटलेला आहे त्याचा तुम्ही बघू शकता। माझं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।